नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं आमच्या घरगुती स्वाद या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण बघणार आहोत अंडा करी कशी बनवायची ते. अगदी सोप्या पद्धत आज मी तुम्हाला दाखवणार आहे. अंडा करी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक कांदा, एक टोमॅटो, थोड्याशा डाळ्या. इथे तुम्ही डाळ्या ऐवजी फुटाणे सुद्धा घेऊ शकता. थोडंसं खोबरं, तीळ, 10-15 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं अद्रक आणि कोथिंबीर. 2 चमचे कांदा लसूण मसाला, 1 चमचा घरचा मसाला, 2 चमचे लाल मिर्च पावडर, 1 चमचा गरम मसाला, 2 चमचे अंडा करी मसाला, अर्धा चमचा हळद. आता आपण हे सर्व साहित्य तेलात भाजून घेऊया. तर सर्वप्रथम आपण इथे कांदा हा तव्यावर लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. तर इथे आपला कांदा चांगला लालसर भाजला गेला आहे. कांदा भाजला गेल्यानंतर आपण त्यात थोडेसे तीळही टाकणार आहोत, जेणेकरून ते पटकन भाजले जातील. आता आपण तव्यावर डाळ्या, लसूण आणि अद्रक टाकून तेही भाजून घेणार आहोत. आता खोबरंही अशाच पद्धतीने भाजून घेऊया. आता टोमॅटोही चांगला मऊ होईपर्यंत भाजून घेऊया. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं सगळं साहित्य चांगलं भाजलं गेलं आहे. तर आता हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेऊया. आता इथे आपलं वाटण तयार आहे. कढई चांगली तापलेली आहे. तर आता आपण त्यात 3 चमचे तेल टाकून घेऊया. आता आपण या तेलात वाटलेलं वाटण टाकून घेऊया. वाटणाला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं, नाहीतर भाजीला कडवटपणा येऊ शकतो. या वाटणाला चांगल्या प्रकारे तेल सुटलं आहे. तर आपण आता सगळ्या प्रकारचे मसाले त्यात टाकून घेऊया. मसाले टाकल्यानंतर आता चांगल्या प्रकारे परतून घेऊया. आता आपण या वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकूया. कोथिंबीरमुळे भाजीला अगदी एक वेगळीच चव येते. आता आपण यात पाणी टाकून घेऊया. तर भाजीचा थिकनेस बघून तुम्ही तुमच्या आवडीनुसार पाणी टाकू शकता. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकूया. आता आपण हे मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. आता भाजीला एक उकळी येऊन देऊया. आता इथे मी उकडलेले अंडे घेतलेले आहे. तर त्या अंड्यांना चाकूच्या साहाय्याने चिरा पाडून घेऊया, जेणेकरून भाजीचा अर्क हा अंड्यांमध्ये उतरला जाईल व अंड्याची चव अधिकच वाढेल. आता इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाजीला चांगली उकळी आलेली आहे. तर आता एक एक करून सगळे अंडे आपण त्यात टाकून घेऊया.
आता आपण पुन्हा हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊया. जसे की मी आधी सांगितल्याप्रमाणे इथे तुम्ही भाजीचा थिकनेस कमी जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता. जर तुम्हाला पाणी टाकायचंच असेल तर तुम्ही त्यात कोमट पाणी टाका, जेणेकरून त्याला तरी चांगली येईल. आता भाजीला आणखी एक उकळी आल्यानंतर थोडीशी कोथिंबीर वरतून टाकून गरमागरम सर्व्ह करा. इथे आपली अंडा करी बनवून तयार आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे सांगायला नक्की विसरू नका. तर कमेंटमध्ये नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.